तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझं अजून एका ब्लॉगमध्ये. आणि आता आम्ही उठलोय सकाळचे 5:30 वाजलेले आणि आम्ही चाललोय कोरेकल राईड आणि मंदिर कोणतं अंजनधारी मंदिर आणि कोरेकल राईड करायला. तर सध्या तर फ्रेश होतो, दादा तो उठलेला आहे, बाकी भांडे वगैरे सगळे झालेले आहेत. फ्रेश होतो आणि भेटूया. आपण निघालेलो आहे सकाळी 6 वाजता कोरेकल राईड आणि अंजनधारी टेम्पल बघायला. चला जाऊया. आम्ही चौघच चाललो आहे, पप्पा मम्मी आणि आरो नाही आहे, कारण तिकडे जरा ट्रेकिंग पण आहे त्याच्यामुळे. हो हो, तिकडे जरा ट्रेकिंग पण आहे त्याच्यामुळे त्यांचा एज मॅटर करते, चढायला जमेल नाही जमेल, म्हणून आम्ही लोकं चाललो आहेत चौघे सकाळी पहाटे. चला बाकी आता बघूया येते का ते रिक्षा वगैरे बाहेर. चहा पिऊन चालू आहे. बघा साहेब साहेब मित्रांनो, जवळजवळ 15-20 मिनटं डिस्कशन आणि भांडण केल्यानंतर तेव्हा कुठे 1600 रुपये रिटर्न, म्हणजे अंजनीपुत्र जे स्थान आहे तिथून रिटर्न यायचे 1600मध्ये डन झालं. मित्रांनो, आपण उतरलेलो आहे आता अंजनीपुत्र म्हणजे हनुमानांच्या जन्मभूमीला. आता इकडे जरा मला अंजनीपुत्र म्हणजे आपल्या हनुमानांच्या जन्मभूमीला आहे किष्किंधा, जे जो राजा सुग्रीव आणि बाली जो होता त्यांच्यामध्ये बालीला श्रीरामाने युद्ध करून म्हणजे हनुमानाची सुग्रीवची मदत केली होती, बाली आणि सुग्रीवमध्ये. नंतर हनुमाना त्यांनी मग रामांची मदत केली होती सीतेला शोधण्यामध्ये, संपूर्ण वानर सेना पाठवली होती. का इकडे त्या साईडला. हां, तर हनुमानाचं जे जन्मस्थान आहे म्हणजे अंजनवेली पर्वत, जे हे लोक म्हणतात तिथे आता चाललो आहे. हे आहे किष्किंधा राज्य. हे रामायण झाल्यानंतर हे संपूर्ण जे राज्य होतं हे समुद्राखाली गेलं आणि नंतर सुग्रीव किंवा बाली यांच्यातलं कोणतरी नंतर जो राजा झाले त्यांनी नंतर मग तपश्चर्या करून रामाना साथ घालून नंतर समुद्राचं पाणी एका साईडला अडवून हे राज्य पुन्हा वर आणलं. त्याच्यामुळे ही दगडं जे दिसतील समोर ही बघा वरती समुद्राच्या खाली होती. हे वरती जेवढे दगड दिसतात हे संपूर्ण समुद्राच्या खाली होतं. हां, हे बघा आपण आलोय गेट एंटर करायला. तर मित्रांनो, आपण चालू केलेलं आता चालू केलेलं आहे वरती चढायला. 528 स्टेप्स 528 स्टेप्स आहेत. आणि आज आम्हाला माहिती नव्हतं, पण आज शनिवार आहे आणि आम्ही आज हनुमानाच्या जन्मस्थानी चाललोय. बघूया सूर्यदर्शन होत आहे काय. सनराईज होऊ शकतो, अजून सनराईज झालेला नाहीये. सूर्य ना आल्यावरती फक्त उजेड आहे. आम्ही आज सकाळी 4-4:30 उठलोय फक्त हे पर्वत चढण्यासाठी. एवढा प्रवास करून आलोय. योगाने सॅटर्डे भेटलेला आम्हाला. नो प्लॅनिंग.
किती स्टेप्स आहेत? 525. काय बोलतो? हे खतम हो गया भाई. थंडी आहे त्याच्यामुळे दम लागते भावानं चढायला. पटपट होत नाही. डेलीचं काम नाही आपलं. ठीक आहे, चढायचंय. रेस्ट घेऊन चढूया. ओके. रेस्ट नाही घ्यायचे. हा रेस्ट नाही घ्यायचे, नॉनस्टॉप जायचं. अब नॉनस्टॉप जायचं बोलतो. अरे वा, हे भाई हे हा उत्साह पाहिजे. काय बोलतो आता? भाई स्कूल ट्रिप आहे बाबा. हो ना, हा उत्साह पाहिजे रे. एखादं काही चढायचं असेल तर हा उत्साह पाहिजे. काय बोलतो आता? आवाज देत देत. मित्रांनो बघता दगड बघा. किती वर्षाचा आहे रे दादा? दगड किती वर्षापासून आहेत? मोठे मोठे 10-12 हजार वर्षाचे. एवढे मोठे 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 दगड आहेत आणि याच्या खालून रोड आहे. असं पहिल्यांदा आम्ही बघतोय. हे फर्स्ट टाइम आहे. बाकी स्टेप्स चाललोय आम्ही. पेंटिंग्स वगैरे मस्त काढलेत एकदम. हा दादा, पेंटिंग्स खाली पण मस्त होते. हे पण एक बा.
मित्रांनो, आत्ताचा जो हा तुम्ही दगड बघितला तो म्हणजे जो वानर सेनेने पाण्यामध्ये श्रीरामांना पोचवण्यासाठी जो दगड यूज केला होता तो दगड होता आणि तो तिथे आणून ठेवला होता, कारण श्री हनुमान पण त्या वानर सेनेमध्येच होते. मित्रांनो, हा रे दादा, तो फोटो काढूया एकच सेम तासात ना. हा नाही तर मला त्या श्रीरामांचा काढायचा. चल, तशी एक क्रिएटिव्हिटी हे बघ इथे राहूया आपण उभे. आणि मित्रांनो, आपण पूर्ण एक्सप्लोर केलेला आहे मस्त एकदम आणि छान. खूप वरती म्हणजे हनुमानांचा जन्म झाला होता, खूप वरती आहे आणि एक्सप्लोर करायला भरपूर आहे इकडे वरती पण. आणि खूप लोक जे बाहेरून आलेत म्हणजे विदेशातून ते लोक तिकडे ह्याच्यासाठी स्मरणासाठी बसलेत, चिंतन मनन करतात त्याच्यासाठी. आणि आता गर्दी आहे उतरायला. किती वाजले? अंजनी टेम्पल बघून झालेलं आहे. आण्याकडून वडात खाऊन 1 तास त्यांना पुढे आहे ना. आता आम्ही पुढे अजून एक्सप्लोर करणार आहे. मला सांगतो आपण बोलतो ना काय माहिती असेल. ठीक आहे, तुम्हाला सांगतो मी अजून पुढे. मुली वगैरे हसतात बघून. काय करते ठीक आहे, चला जाऊया. जरा मिळले नाही नको, ते त्यांना देतात. बसायला संपलं इकडे. नाश्ता करतो भाऊ. सकाळपासून नाश्ता नाही केला, चहा प्यायलोय. दुधी हे शबरी मंदिर ना. अरे पण एवढी स्वस्त आहे. आता एवढे आले तर काय तू मग. फक्त गुफा आहे भावा, दुसरं काही नाही. फ्रेम लावलेले
वरती पण असं काय नाही आहे दादा. वरती पॉइंट आहे. हा मग राहू दे, उगाच नको चढ, हिला पण होत नाही ना. ते मंदिर आहे, मंदिरामध्ये जाऊन येऊ. मंदिर चला. हे बघा, हे लक्ष्मी माता मंदिर, सॉरी हे शबरी. आणि हे आता आम्ही चाललो ते लक्ष्मी माता मंदिर आहे. आणि हे पंपा सरोवर, बरोबर क्या पंपा सरोवर म्हणजे ते पाणी काहीतरी आहे त्याला बोलतात पंपा सरोवर. आणि हे आता हां या पंपा सरोवर मध्ये आंघोळ केलेलं शुद्ध शुभ. अरे काटा बना फोटो खींच रही है रिक्षा वाल्याला विचारूया. हमको जेंटलमैन भी मिल गया इधर, ये देखो काय बसलाय बघ ना. जेंटलमैन. हाय ब्रो, हाय ब्रो. हाउ आर यू. जेंटलमैन मिल गया. चला मित्रांनो, जाऊया परत आपल्या हॉटेलवरती. आणि अण्णा वो स्पीकर कनेक्ट नहीं हो रहा है. हाँ एक मिनिट. आम्ही जंगल सफारी ट्राय करत होतो. 100 रुपीज असं काही नाही. आणि जंगल सफारीला परत जायला 1000 रुपये. म्हणजे किती माणसाने पैसे तरी कुठं आणायचे एवढे. आता आम्ही जाऊन आलो एवढे तिकडे अंजनी पर्वतला. तिकडे गेले आमचे 16 ते, ठीक आहे, येऊन जाऊन पूर्ण. आणि प्रवास काहीतरी 23 किलोमीटरचा येऊन जायला 23 यायला 23. आणि बाकी फिरायला काही 2 स्पॉट. त्याच्यामध्ये तुम्ही कोरेकल राईड केलं तर वेगळं, आम्ही तर केलंच नाही. त्याचे वेगळे 300 रुपये आणि त्या कोरेकल राईडचे चार्जेस परत 500 रुपये पर पर्सन. आणि असा एक्सपेन्सेस भरपूर आहे भावनं. आलात तर बाईक प्रेफर करा, सायकल पण बेटर आहे. पण सायकल तुम्हाला चालवायला 23 आणि 25 किलोमीटर लांब आहे भरपूर फिरण्यासाठी. बाकी आम्ही आता जंगल सफारीचं सांगतो तुम्हाला काय करतो आम्ही. जंगल सफारीला एंट्री एक्झिट वगैरे काय आयडिया नाही अजून. आणि बाकी इथून जायलाच, हंपीवरून जायलाच 1000 रुपये आहेत येऊन जाऊन. खूप एक्सपेन्सिव्ह आहे सगळं. म्हणजे आम्ही जेवढं एक्सपेक्ट केलं होतं त्याच्या 50% जास्तच आहे एक्सपेक्ट केलेल्या गोष्टींपेक्षा. बाकी चला, आता तर सध्या तर आम्ही परत आलो आहे. आणि आमची लोक इथे झोपलेत अजून. त्यांना घेऊन आता परत आमचं चेकआउट आहे. चेकआउट करून थोडा वेळ काहीतरी बघणार. आणि आम्हाला आता जायचं गोकर्णाला. चला जाऊया मित्रांनो. हॉटेलमधून चेकआउट करून निघाले आम्ही आता जंगल सफारी करायला, पूर्ण सामान वगैरे घेऊन. आणि तिकडून जाणार डायरेक्ट हॉस्पेटवरून आमची बस आहे गोकर्णाला जायला. ट्रेन आहे सॉरी, गोकर्णाला जायला. ही संध्याकाळी 5:30ची आहे. स्लेट बाकी आरोग्य माझ्याकडे मी दिली तुला पण. अरे बाबा हो भाई. चला बाय बाय, भेटूया जंगल सफारी. भेटूया जंगल सफारीला. सामान आमचं इकडं. हां हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते भावांना आत्ता घेतले नवीन. चला मित्रांनो, पोचलेलो आहे जंगल सफारी राईडसाठी. बघा हे काय होतं, नाव होतं नाव काय अटल बिहारी वाजपेयी झू. तिकडे आलो आम्ही करणार जंगल सफारी नाही, आम्ही टायगर सफारीला लाईन सफारी जाणार. बघा चला. आय लव्ह झू हम्पी.
तर मित्रांनो आम्ही प्रेफर केलेलं आहे क्लोज जीप. ही बघा ही बस आहे, मारायचं नाही. ही क्लोज बस आहे. अशीच जीप आहे पण छोटी, जी 6 जणांची आहे, 5 जणांची आहे. पण आमच्याकडे एक माणूस एक्स्ट्रा आहे ना, आणि त्याला 2 मानतात म्हणून. राहू दे रे. ठीक आहे चला दाखवतो. आम्ही हे कितीला भेटले आता? 1500 ना? 1500ला क्लोज जीप आहे. बस प्रेफर केलं इकडे असणार दादा, या साईडला असणार. हे बघा या साईडला आहे. क्लोज जीप घेतली, क्लोज बस घेतली तर बसचे 200 रुपये आहेत. 200 ना? हां, बसचे 200 रुपये आहेत. क्लोज जीपचे 1500 फॉर 5 पर्सन. आणि एकदम एक ओपन जीप आहे ती बघा, ती ओपन जीप आहे. काय फरक आहे? ही क्लोज जीप आहे. ह्याची तुम्हाला चार्जेस येतील 3000, पण 10 माणसांसाठी. जर एखादा वाघ आला आणि इकडून असा पांजा करून तुला चल चल चला आले ते, चला मागे. आपण का सीट पीछे आहे, घर ओपन कर चला. बॅग घे ना आण्या पुढे. स्टेशनला जावा, सामान बिमान सगळं घेऊन स्टेशनला थांबूया. एक जण 2 जण नको, सगळे एकदमच जागे. प्यार हो. नको दाखव. हो नाही आपल्याला कशाला हवं ही फोटो काढा ना. मोबाईल दे दीदी, मोबाईल दे. हो गॉड, आई शपथ. म्हणजे बघितलं काय म्हणजे दे ना, मी काढतो. आणि हल्ली पकड तेच हा काढल्यानंतर पाठवतो ना, तुझ्यावर पाठवतो. तुझा मोबाईल चांगला आहे. मित्रांना शाम स्कूल मध्ये गेला, मी लाईन बघितला. ते कुछ करते नाहीये ना. आलं घरी. बापरे, किती जवळ आहेस रे तू. ये बाबा, चला चली इन लाईफ. आमचं धरणावर पण आहे ना. बागा सगळीकडे. हा आमच्या घरात पण आहे. कोण? मी. मोबाईल काढतो. अच्छा हे पण आहे काय तिथे? बघतोय तो कसा. हो व्हाईट टायगर येते ना व्हिडिओ तुझ्या. हो. आम्हाला बघू दे. तो एवढा मोठमोठ्याने श्वास घेतोय. तुम्हाला काय बरं बाबू, इकडे नको, इथून दिसत. बापरे, तो तिकडे काय. तो वाईट आहे. तो आतमध्ये पण आहे काय. झोपलाय तो. तोच व्हाईट टायगर. एका जोर जोर से सांस लेना. बघ एवढा तो. पानी में बैठा ना तो थोड़ा पीछे. स्टॉप से एक नंबर दिसतात ब्लॅक. खिटारी बोलायला डिस्टर्ब नाही करायचं.
दाखव ना आपल्याला काय काय ते बघ. पहिल्यांदा बघितलं का असं बाहेर पहिल्यांदा बघितलं. अरे हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? पैसा वसूल आणि काय वाटतं? वर्थ इट आहे भावांनो. आणि जीप पण प्रॉपर आहे भावांनो. काय नाही याच्यामध्ये घ्या चालेल. तरी मला लय कमी वाटते. काय म्हणजे 5 जणांच्या हिशोबाने खूप कमी आहे. ठीक आहे रिजनेबल आहे. मस्त एक्सपिरियन्स आहे भावांनो. पुढे बघूया काय काय दाखवलं. इकडे इकडे बाबू इकडे. तेव्हा तू येतोय. आपण जाताना तिथे दिसणार. हायना म्हणजे काय? हाय ना. आम्ही हाय इंडियन स्ट्रिप्ट हायना. हायना हार्ट इज ट्वाइस एज लार्ज दॅट ऑफ सिमिलर साइज मॅमल्स. अरे वा, ह्यांचा हार्ट आपल्यासारखं आहे. हा हा मित्रांनो, पैसे वर्थ इट आहेत. या तुम्ही विजिट करा. मस्त आहे. 1500 मध्ये प्रॉपर सगळं. मेन म्हणजे लायन आणि टायगर. बाप मस्त. चला बाकी बघूया पुढे काय दिसतंय. तो बघ शिशी करतोय तो. हे लागतंय तर लागतंय. भाषा इकडे नाही तर तिथल्या तिथेच राऊंड मारतोय. इकडे रे. इकडे म्हातारा आहे तो. अरे दिसतोय तुला? इकडे 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 इकडे. हा इकडे 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 इकडे. आईच्या गावात यार. हे आहे तो. हे झालेलं आहे. हा हा थांब. खालून 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 खालून. ओ लवकर या लवकर. ओ भाई हे फुसकारतोय बघ कसा. भावांनो डेंजर डेंजर दादा. एक्सपिरियन्स एकदम मस्त बाबा. हम्पीच्या ट्रिपचे पैसे वसूल हा पैसे वसूल आहे. हे बघा आता इकडे एवढे जिराफ पण आम्ही फर्स्ट टाइम बघणार आहे. जिराफ भाई जिराफ. सिंह बो. ओ भाई एक्सक्यूज मी भाई भाई इकडे इकडे. शिव महाराज भाई 380. हा 380. शिव महाराज तो एक आहे काय? तो नाही ती आहे. तो कोण आहे? ती आहे. ही नाही ती. हा या इकडे या. जिराफ 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 जिराफ. मस्त मस्त मस्त. आणि काय वाटतं पैसा वसूल आहे की नाही? हे आणि पैसा वसूल आहे की नाही? जेवणाचा वास आला तो बघ. तिथे जेवण करतो ना तो हा, तो त्याचं? जेवण देणार त्याला आता. आणि हे काय आहे? हे आता दगड आहे. दगड आहे. मी काय म्हणते असं स्प्रिंकलर आपण लावून नाही घेऊ तुझं शकत? ती एक ते पाण्यात आहे बघ. कुठे अशी लावायची गेली आणि तिकडे बाहेर गेली. असा हे स्प्रिंकलर ही बघ, एक बाहेर आहे दिसली तुला? ती काय बाहेर आहे? ती पण तिथे पण एक आहे. पण तुला स्प्रिंकलर लावायचंय कुठे? मित्रांनो पुढे दिसणार आहे आम्हाला जिराफ. जिराफ पण पहिल्यांदा बघतो. असं पण पहिल्यांदा बघतो. हा ओ भाई. ओ दोन दोन वा. ती कुठे झाली जिरफी? हे त्याला खाली घ्या. मित्रांनो फुल पैसा वसूल इथं. तुम्ही आलात तर हे करा. राईड एकदम भरपूर आहे. फूड ट्रिप पण मस्त आहे. आणि बाकी टायगर
सफारी लायन सफारी दोन्ही पण मस्त आहे, पैसा वसूल आहे. आणि आता आम्हाला जाताना क्लोज जीपच्या बदली ओपन जीप देतात आणून. चला हां चल आलो. हां ओपन जीपची इच्छा पूर्ण झालेली आहे आणि आम्ही आता ह्याच्यापेक्षा सेफ व्हायचं वाटतं. सफारी आणि एकदम मस्त झाली. चला त्या बससाठी चला. तर मित्रांनो आमची रिक्षा आलेली आहे, म्हणजे आम्ही रिक्षाजवळ आलेलो आहे आणि आता आम्ही जाणार आहे हॉस्पिटल रेल्वे स्टेशन. तर तिथून आमची ट्रेन आहे, तिथून आमची ट्रेन आहे आणि तिथून जाणार पुढे. आणि आमचा आता ड्रायव्हर चेंज आहे. हा बघा इकडचाच आहे, मगाशी तुम्हाला बोललो ना ते बाहेर काढलेलं माकड. बाय बाय हम्पी, चलो बाय 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 बाय. शेवटचा वडापाव. चलो मित्रांनो लॉकर्समध्ये रूम ठेवू आम्ही आता. लॉकर्समध्ये बॅग सगळ्या ठेवून आम्ही आता जेवायला जातो जरा, कारण सकाळपासून निघालो आम्ही अजून काय आमचं झालं नाही. फक्त नाश्ता केला थोडा इडली, त्याच्यानंतर त्याच्यावरती आता आम्ही जातो जेवायला. चला जाऊया. मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही आता निघालो आहे स्टेशनला. स्टेशनवर डायरेक्ट आता आमची 5:15ची ट्रेन आहे, ती पकडून तिकडे. चला बाकी आता भेटूया स्टेशन.